प्रहार जनशक्तीचे पक्षाचे संस्थापक आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी थेट शिर्डीत जाऊन भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलावर जोरदार टीका केली आणि त्यांच्यावर आरोपाचा भडीमार केला। पण टीका करताना त्यांच्या शब्दाची मर्यादा सुटली। शिर्डी येथे घडलेल्या भिक्षकारांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी शिर्डी दौरा केला। मृत्यू प्रकरणी प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली नाही अशी त्यांची तक्रार होती। त्यांनी राहता तहसीलदार यांना सुद्धा सोडलं नाही, थेट तिथं जाऊन खडसावलं। मय्यत व्यक्ती भिक्षुक होते की भक्त याची साधी चौकशी प्रशासनाने केलेली नाही। याच्यावर बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित केला। मग बच्चू कडू यांनी तहसीलदारांना दम दिला। तुम्ही श्रीमंत माणूस मेला तरच भेटायला जाता का, गरिबांचे कोण, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। त्यांनी तहसीलदारांना चेतावणी दिली, पीडित कुटुंबियांना भेटायला जा, अन्यथा उचलून न्यावे लागेल। या घटनेचा फायदा घेत बच्चू कडू यांनी थेट राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला। पण टीका करताना त्यांच्या शब्दाची पातळी घसरली। त्यांनी म्हटलं ते तर मताचे भिकारी आहेत। विधानसभा जिल्हा परिषद निवडणुका आल्या की भीक मागतात, खरे भिकारी तर तेच आहेत। निवडणुका आल्या की लोकांपुढे भीक मागतात, अशी खरमरीत टीका मंत्री विखेवर त्यांनी केलेली आहे। ही टीका केवळ राजकीय नव्हती तर ती वैयक्तिक पातळीवर गेली। त्यामुळेच भाजपकडून कडाडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालकिल्ल्यात शिर्डीत जाऊन अशा प्रकारची टीका केल्यामुळे परिस्थिती अधिकच तापलेली आहे। भिक्षकारांच्या मृत्यू प्रकरणात बच्चू कडू यांचा संताप तर रास्ता असला तरी त्यांनी वापरलेली भाषा वादग्रस्त झालेली आहे। ते म्हणाले की प्रशासनाच्या ताब्यात असलेली माणसं मेली तरी सरकार जबाबदार धरत नाही, सरकारी कार्यालय हवीच कशाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। त्यांनी प्रशासनावर तसेच राजकारणावर गंभीर आरोप केले। वर्षभर सापाला मारायचं आणि नागपंचमीला पूजायचं, अशी बोचरी उपमा त्यांनी राजकारत्यावर केलेली आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा इशारा यानंतर महत्त्वाचा ठरतोय। त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की दोषीवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन उभारल्या जाईल। संपूर्ण प्रकरणात आता दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचा यावर काय प्रतिसाद येतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भिक्षकारांच्या मृत्यू प्रकरणात दोषीवर कारवाई होते का। भाषेच्या मर्यादा ओलांडूनही बच्चू कडू यांनी गरीब भिक्षकारांच्या न्यायासाठी आवाज उठवलेला आहे। पण या संघर्षाला कोणती दिशा मिळते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल की या घटनेवर तुमचं मत काय आहे। बच्चू कडू यांचा संताप योग्य आहे का, त्यांनी वापरलेली भाषा योग्य आहे का, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।